Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. And today I bring a great promise of Lord. Gospel of Matthew, chapter 7, verse 7 and 8. मत्तैकु शुभवर्तमानाचा 7वा अध्याय 7वा आणि 8वं वचन आज आपण पाहणार आहोत. मागा म्हणजे दिले जाईल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे जिवंत आहे. देवाचं वचन हे विश्वासयोग्य आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवाचं वचन हे कार्य करणारं आहे, काम करणारं आहे. देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये खरंच काम करतं. ज्यावेळेस आपण विश्वासाने देवाचं वचन बोलतो तेव्हा ते वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होतं. ज्याप्रमाणे इनोमध्ये पाणी टाकल्यानंतर इनो ऍक्टिव्हेट होतं, तसंच अगदी तसंच एक्झॅक्टली तसंच त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण देवाचं वचन सतत बोलतो, सतत बोलत राहतो, तेव्हाच ते वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होतं. आणि मग त्या वचनाचं जे काही काम आहे, जे काही काम देवाने त्या वचनाला दिलेलं आहे, ते वचन देवाने त्या वचनाला जे काही काम दिलं आहे ते काम आपल्या लाईफमध्ये पूर्ण करूनच देवाकडे परत जातं. यशायाचा 55वा अध्याय 11व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन काय सांगतं. त्याचप्रमाणे माझे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफळ परत येणार नाही. हालेलुया. पुन्हा एकदा आपण हे वचन वाचूया. वचन काय सांगतं. त्याचप्रमाणे माझे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफळ परत येणार नाही. म्हणजे देवाचं वचन हे विफळ असं देवाकडे परत जात नाही. जे काम दिलं आहे ते काम करूनच, म्हणजे फळ देऊनच देवाचं वचन हे देवाकडे परत जातं. मग आज देवाने तुम्हाला पण एक प्रॉमिस दिला आहे. वचन काय सांगते. मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, कारण जो मागतो त्याला मिळते. वचन काय सांगते की जो मागतो त्याला मिळते, असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. देवाने ह्या वचनाला तर काम दिलं आहे. जर कोणी काही मागत असेल तर त्याला दे. ज्या काही त्यांच्या अडचणी असतील, ज्या काही त्यांच्या मागण्या असतील, ज्या काही त्यांच्या गरजा असतील त्या तू पूर्ण कर आणि मगच माझ्याकडे परत ये. आणि विफळ परत येऊ नको, तर फळ देऊन परत ये, असं देवाने ह्या वचनाला काम दिलं आहे. मत्तैकु शुभवर्तमान 7वा अध्याय 7व्या वचनाला देवाने काय काम दिलेलं आहे. जे कोणी तुला मागतं तर त्याला जे काही पाहिजे ते देऊनच माझ्याकडे परत ये, असं देवाने ह्या वचनाला काम दिलं आहे. देवाने त्या वचनाला ऑलरेडी काम तर दिलेलं आहे. आता तुमचं काय काम आहे. त्या वचनाला विश्वासाने घेणे, त्या वचनावर दिवस आणि रात्र मनन करणे, बोलून बोलून ते वचन ऍक्टिव्हेट करणे, त्यावर विश्वास ठेवणे आणि त्या वचनाचे आशीर्वाद घेणे, हे आपलं काम आहे. आणि ज्यावेळेस आपण असं करू त्यावेळेस काय होईल, तर आपण आशीर्वादित होऊ. देवाचं वचन ज्यावेळेस आपल्या लाईफमध्ये कार्य करतं तेव्हा काय होतं, तर तेव्हा आपण आशीर्वादित होतो. देव आपल्याला आशीर्वादित करतो. जगातील प्रत्येक सुख आपल्याला मिळतं आणि कुठल्याही गोष्टीची कमी उणीव आपल्या लाईफमध्ये पडत नाही. कारण देवाचं वचन आपण रिसीव्ह केलेलं आहे. देवाच्या वचनाला आपण क्लेम केलेलं आहे. देवाच्या वचनावर आपण चालत आहे. त्यामुळे त्या वचनातील प्रत्येक आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. खरंच देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे खूप गोड आहे. देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. देवाचं वचन हे मधापेक्षा गोड आहे. देवाचं वचन हे जिवंत आहे. देवाचं वचन हे कार्य करणार आहे. खरंच 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 देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. आपल्याकडे खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी शक्ती आहे. ती म्हणजे देवाचं जिवंत वचन. दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असतं देवाचं जिवंत वचन आपल्याकडे आहे. खरंच आपलं खूप मोठं प्रिव्हिलेज आहे. आपण खरंच खूप भाग्यवान आहेत, नशीबवान आहोत. का? कारण आपल्याकडे देवाचं जिवंत वचन आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या वचनावर विश्वास ठेवतो तेव्हाच ते वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं. ज्यावेळेस आपण आपल्या मुखाने देवाचं वचन बोलतो तेव्हाच ते वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होतं आणि तेव्हाच त्या वचनाचे सर्व आशीर्वाद आपल्याला मिळतात. म्हणून खूप विश्वासाने आजचं देवाचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. मधापेक्षा गोड असं देवाचं हे वचन तुम्ही खूप विश्वासाने आज रिसीव्ह करा.
आणि नक्कीच हे वचन तुमच्या लाईफमध्ये कार्य करेल. तर चला, देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. तुम्हा प्रत्येकाला रिक्वेस्ट करत आहे, जेवढं पॉसिबल होईल तेवढं देवाचं हे जिवंत वचन तुम्ही प्रत्येकाबरोबर शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा देवबाप्पा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराच्या. हो ईश्वराच्या, तुझं जिवंत वचन सांगते की मागा म्हणजे मिळेल, कारण की जो मागतो त्याला दिलं जाईल. हो ईश्वराच्या, तुझं वचन सांगते की जो मागतो त्याला दिलं जाईल. हो ईश्वराच्या, प्रार्थनेमध्ये जेवढे तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वरा, तुझ्याजवळ काही मागत आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला देव बाप्पा आज देव बाप्पा त्यांना जे काही पाहिजे ते दे ईश्वराच्या. तू आज त्यांच्या ज्या काही गरजा आहेत प्रभू ईश्वरा त्या तू पूर्ण कर प्रभू ईश्वरा. आणि हो ईश्वराच्या, तुझ्या वचनाप्रमाणे त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराच्या की तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेतकर येशू तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, ज्यांची सर्जरी झालेली आहे प्रभू ईश्वरा, हो ईश्वराच्या, ज्यांची सर्जरी होणार आहे प्रभू ईश्वरा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वरा, हो ईश्वराच्या, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराच्या, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर ईश्वराच्या. माझा विश्वास आहे ईश्वराच्या की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्याने तुझं आजचं वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, त्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहे, तो ओरडत आहे, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील प्रत्येक आजार, दुखणं, व्याधी, रोग येशूच्या नावात निघून जाऊ दे. नासरेतकर येशूच्या नावात शरीरातील सर्व व्याधी निघून जाऊ दे. हो ईश्वराच्या, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराच्या की तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.